नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के सम्यक मराठीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांविषयी प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जावे तसे तसे तपांबरात हवेचे तापमान कसे होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जसे जसे उंच जावे तसे तसे तपांबरात हवेचे तापमान हे कमी होत जाते। प्रश्न क्रमांक 2, उंच गेल्यावर हवा कशी होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उंच गेल्यावर हवा ही विरळ होत जाते। प्रश्न क्रमांक 3, वायुदाब कोणत्या परिणामात सांगतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वायुदाब हे मिलीबार या परिणामात सांगतात। प्रश्न क्रमांक 4, आरोह पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात पडतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आरोह पर्जन्य प्रामुख्याने विषुववृत्तीय या प्रदेशात पडतो। प्रश्न क्रमांक 5, मध्य आफ्रिकेचा भाग कोणत्या पर्जन्य प्रदेशात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य आफ्रिकेचा भाग जास्त या पर्जन्य प्रदेशात येतो। प्रश्न क्रमांक 6, बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा होऊन प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 7, सजीवांनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सजीवांनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजे जीवावरण हा आहे। प्रश्न क्रमांक 8, मृदेची अवनती कशामुळे होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मृदेची अवनती ही रासायनिक खतांच्या वापरामुळे होते। प्रश्न क्रमांक 9, सर्वाधिक जैवविविधता कोणत्या वनात आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सर्वाधिक जैवविविधता विषुववृत्तीय या वनात आढळते। प्रश्न क्रमांक 10, मानवी वस्ती नसलेला खंड कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मानवी वस्ती नसलेला खंड हा अंटार्क्टिका आहे। प्रश्न क्रमांक 11, दक्षिण गोलार्धात कोणत्या महासागराचा भाग येतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दक्षिण गोलार्धात हिंदी महासागराचा भाग येतो। प्रश्न क्रमांक 12, भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे। प्रश्न क्रमांक 13, शीर दारिया ही नदी कोणत्या समुद्रास मिळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शीर दारिया ही नदी अरल या समुद्रास जाऊन मिळते। प्रश्न क्रमांक 14, आशियातील कोणती नदी अरबी समुद्रास मिळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आशियातील सिंधू नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते। प्रश्न क्रमांक 15, कामचाटका हे काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कामचाटका हे द्वीपकल्पीय आहे। प्रश्न क्रमांक 16, उत्तम प्रतीच्या लोह खनिजांचे साठे कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तम प्रतीच्या लोह खनिजांचे साठे भारत या देशात आहे। प्रश्न क्रमांक 17, भारतीय द्वीपकल्पीय पठारी भागात कोणती मृदा अधिक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय द्वीपकल्पीय पठारी भागात काळी ही मृदा अधिक आहे। प्रश्न क्रमांक 18, पाईन वृक्ष कोणत्या वनात आढळतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पाईन वृक्ष हा सूचीपर्णी या वनात आढळतो। प्रश्न क्रमांक 21, इस्रायलच्या दक्षिणेस कोणते आखात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इस्रायलच्या दक्षिणेस अकाबा हे आखात आहे। प्रश्न क्रमांक 22, इस्रायलमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोणते उष्ण कोरडे वारे वाहतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इस्रायलमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला खमसीन हे कोरडे वारे वाहतात। प्रश्न क्रमांक 23, इस्रायलमध्ये दक्षिणेस कोणते बंदर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इस्रायलमध्ये दक्षिणेस इलाट हे बंदर आहे। प्रश्न क्रमांक 24, इस्रायल लोकांची प्रमुख भाषा कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इस्रायल लोकांची प्रमुख भाषा हिब्रू ही आहे। प्रश्न क्रमांक 25, सौदी अरेबिया या देशाच्या मध्यातून कोणते वृत्त जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सौदी अरेबिया या देशाच्या मध्यातून कर्कवृत्त जाते। प्रश्न क्रमांक 26, सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात कोणत्या भटक्या जमातीचे लोक राहतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात
ऊन या भटक्या जमातीचे लोक राहतात? प्रश्न क्रमांक 27, सौदी अरेबियाच्या वाळवंटात कोणता प्राणी बरेच दिवस पाण्याविना राहू शकतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सौदी अरेबियाच्या वाळवंटात उंट हा प्राणी बरेच दिवस पाण्याविना राहू शकतो. प्रश्न क्रमांक 28, मलेशियाच्या मैदानी भागात कोणत्या लोकांची सर्वात जास्त संख्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मलेशियाच्या मैदानी भागात मले या लोकांची सर्वात जास्त संख्या आहे. प्रश्न क्रमांक 29, पेराक ही कोणती वाहिनी नदी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पेराक ही दक्षिण वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 30, जॉर्ज टाउन हे शहर कोणत्या खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जॉर्ज टाउन हे शहर चांदी या खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 31, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उगवत्या सूर्याचा देश जपान हा आहे. प्रश्न क्रमांक 32, जपानमध्ये सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जपानमध्ये सर्वात उंच शिखर फुजियामा हे आहे. प्रश्न क्रमांक 33, श्रीलंका व भारत या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे श्रीलंका व भारत या दरम्यान पाल्क ही सामुद्रधुनी आहे. प्रश्न क्रमांक 34, अनेक लहान लहान बेटे कोणत्या द्वीपकल्पाजवळ आढळतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अनेक लहान लहान बेटे जाफना या द्वीपकल्पाजवळ आढळतात. प्रश्न क्रमांक 35, श्रीलंकेच्या कोणत्या भागात मोत्याचे शिल्पे आढळतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे श्रीलंकेच्या तलाई मत्राल या भागात मोत्याची शिल्पे आढळतात. प्रश्न क्रमांक 36, सिंहली लोकांची भाषा कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंहली लोकांची भाषा सिंहला ही आहे. प्रश्न क्रमांक 37, प्रकाश एका सेकंदामध्ये सुमारे किती किमी प्रवास करतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रकाश एका सेकंदामध्ये 3 लाख किमी प्रवास करतो. प्रश्न क्रमांक 38, आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेची सदस्य आहे तिला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेची सदस्य आहे तिला आकाशगंगा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39, जपानमधील कुस्तीचा कोणता प्रकार प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जपानमधील कुस्तीचा सुमो हा प्रकार प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 40, चंद्र अंशतः झाकला जातो त्यास कोणते ग्रहण म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चंद्र अंशतः झाकला जातो त्याला खंडग्रास ग्रहण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन माहिती संग्रहासोबत. धन्यवाद.